माधवराव देवसकरांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण इथं जमलो. स्वराज्याच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे. 75 वर्षात इतक्या खालच्या पद्धतीने किंवा गलिच्छ पद्धतीने जे राजकारण पाहायला मिळते, एवढ्या 75 वर्षात पहिल्यांदा एवढ्या 75 वर्षात कुठेही तुम्हाला हे पाहायला मिळालेलं नाही. आणि म्हणून लोक अस्वस्थ झालेले, लोक व्यथित आहेत की नेमकं काय चाललंय. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, आणि हे सगळं कशासाठी? हे आपल्या खुर्ची वाचवण्यासाठी, खुर्चीवर बसण्यासाठी. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सुसंस्कृत राजकारण व्हावं, त्याच्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली, स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि स्वराज्याच्या माध्यमातून विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी आम्ही पुढे आलो. मला पूर्ण कल्पना आहे की बोलणं फार सोपं आहे, विस्थापित विस्थापित विस्थापित, पण काहीतरी नाविन्यपूर्ण महाराष्ट्राला घडवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. या 15 दिवसात प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं असेल तर महाराष्ट्र विजन 2029 किंवा 2034 आम्ही काय करू शकतो महाराष्ट्राला, हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आहे. दुसऱ्या राज्यांना देणारं हे, दुसऱ्या राज्यांना दिशा देणारं हे राज्य आहे. ह्याच्यावर कोण चर्चा करत नाही, पण आपले दुसऱ्यांनी नुसते आपले एकमेकांचे हेवे दावे काढत, किंबहुना खालच्या पट्टींनी सुद्धा एकमेकाशी हे बोलत असतात, लोकांना तेवढंच पुरतं खुश करण्यासाठी. पण व्हिजन बॉन्ड प्रोग्राम कुठं पाहायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून माधवराव देवसकरांना सुद्धा ताकद देण्यासाठी हेच कारण आहे की ह्या व्यक्तीने किंवा ह्या मुलांनी मराठा समाजासाठी सुद्धा अहोरात्र कष्ट घेतले, जेलमध्ये सुद्धा गेले, बहुजन समाजाला एकत्र ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केला. आणि वेळोवेळी ज्यावेळी गरीब मराठा समाज अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, कष्टकरी अडचणीत आहेत, त्यावेळी अनेकदा त्यांनी आवाज उठवलेला आहे. मी स्वतः त्यांचे 4-5 आंदोलनाला मी स्वतः उपस्थित होतो आणि मी स्वतः बघितलं की त्यांची किती तळमळ आहे की शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आपला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून माधवराव देवसकर हे निश्चित विजय होतील, हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि आपल्याला काय आणि काय प्रश्न असतील तर आपण विचारू. राजेसाहेब, मराठा आरक्षणाबद्दल आपण फिरलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि जनार्दन पाटील बी त्याचं आहे, त्यांचं बी योगदान. तर आपण आता राजकीय भूमिका मध्ये आलेले आहेत. तर आता समोर आपली भूमिका काय राहणार आहे आरक्षणबद्दल, मराठा आरक्षणबद्दल? माझी भूमिका पहिल्या दिवशीपासून एकच आहे की ती आज म्हणजे राज्याच्या राजकारणात आल्याने माझी भूमिका बदलली असं काही नाही. मराठा समाजाला जे आरक्षण आता 10%च्या वर, 50%च्या वर जे 10% मिळते ते टिकेल का, हे प्रश्नचिन्ह आहे. कारण का दोनदा हे आरक्षण उरलेलं आहे. मग हे 50%च्या वर कसं मिळवता येईल, त्याला सुद्धा अनेक टप्पे आहेत. पण ते नरेंद्र मोदी त्याला मान्य करणार नाही. हे काळ्या दगडावर पाडलेली रेष आहे. मग 50%च्या आत जर द्यायचं असेल, ही सुद्धा मी भूमिका नेहमी सांगितली, कशा पद्धतीने आपल्याला देता येईल. त्याला वेगळे पॅरामीटर्स आहेत. जातनिहाय जनगणना असेल, असे वेगळे विषय. ते लगेच काही होणार नाही, पण त्याला इच्छाशक्ती लागते, राजकीय इच्छाशक्ती लागते त्याच्यात. कारण का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे की मायक्रो ओबीसी ना सुद्धा वाटते की आमचं आरक्षण, आम्हाला म्हणतं आरक्षण दिलं, पण आरक्षण काही दिलेलंच मिळतच नाही त्यांना. नुसते 1-2 प्रमुख जाती आहेत ओबीसी, ते एन्जॉय करतात. म्हणून सगळ्यांना न्याय द्यायचा असेल, SC ST सोडून जो ओबीसीचा जो हे आहे, तर त्यांना जर द्यायचं असेल तर त्याची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. आणि प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन, लोकसंख्येच्या आधारे 50%च्या आधारे तुम्हाला ते आरक्षण देत आहे. राजे, प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा आपल्या तिसऱ्या आघाडीत आहे. या ठिकाणी त्यांनी सुद्धा बंडखोरी केली, कसं पाहता? मला इथं आल्यावरच कळलं की त्यांनी काही बंडखोरी केली. त्या लोकशाहीत आपापले किंवा ते स्वातंत्र्य असते. मला वाटते प्रहार
चे प्रमुख जे आमचे सहकारी घटक आहेत आमदार बच्चू कडू सर त्याच्यावर ऍक्शन घेतील. मी त्याच्यावर काय बोलू शकणार नाही. त्यांनीच बी फॉर्म दिला. त्यांनी त्याच्यावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं. त्यांना सुद्धा माहित नव्हतं बी फॉर्म दिला कसा, पण त्यांना त्यांनी थांबायचं सांगितलं होतं. तो काही थांबला नाही असं कळतंय. त्याच्यावर ऍक्शन घेतील. आणि राजू शेट्टीची पण संघटना आहे, शेतकरी संघटना, ते पण तुमच्या परिवर्तन आघाडीमध्ये राजू शेट्टी पण आहे, पण त्यांचा काही पाठिंबा त्या मलाही कळालं की राजू शेट्टीने आणिच कुठल्या त्या पाठिंबा दिलाय, पण हे चुकीचं आहे. हे काही बरोबर नाही. स्वराज्य संघटनेनं असं कोण केलं असेल तर त्यावेळेस मी त्यांना निलंबित केलं असतं. राजू शेट्टीने काय केलं नाही मला सांगता नाही. पण आमची एकंदरीत आघाडी एकदम स्ट्रॉंग आहे. कुठेही काही अडचण नाही. आणि त्या शेतकरी संघटनेचं त्याला निलंबित केलं नाही याचं कारण त्याच्या मागे किती माणसं असतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून राजू शेट्टीने सुद्धा त्याला दुर्लक्ष करून टाकणार नाही. किरकोळ माणसं निलंबित करणं म्हणजे त्या पक्षाची सुद्धा कमीपणा असेल. म्हणून त्यांनी त्याला जाऊन दे म्हणून काय उपयोग असेल. बिनकामाची माणसं कशी ठेवायची. राजे, महाविकास आघाडी सध्या महायुती सध्या लाडकी बहीण योजनेवर फोकस मारत आहे. महायुतीमध्ये लाडकी बहीण त्यांना प्रतिसाद देईल का, काय वाटतं? नाही, तसं कसं आहे की त्याची अनेक गोष्टी आहेत. तुम्ही माता भगिनींना काहीतरी पैसे देता, ती चांगली बाब आहे. त्यात काही चुकीचं नाही. पण त्यात मतामध्ये परिवर्तन होईल हे सगळे प्रश्नचिन्ह आहे. पण मग त्या महाविकास आघाडी सुद्धा सांगितलं जाहीरनाम्यात त्यांच्या की आम्ही काहीतरी 3,000 रुपये काहीतरी महालक्ष्मी महाविकास आघाडी महालक्ष्मी हे सगळं. आणि बरं हे तुम्ही वर्ष आयुष्यभर देणार आहे का? इलेक्शनच्या टप्प्यात तुम्ही येऊन म्हणता आम्ही देतो. त्याच्यापेक्षा तुम्ही विजन ब्रॉन्ड प्रोग्राम पाहिजे की कुठला विजन ब्रॉन्ड प्रोग्राम पाहिजे की तुम्ही महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभा करू शकता, त्यांना रोजगार कसा तुम्ही देऊ शकता याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही घरी बसून नुसते पैसे दिलं तर त्याला काही सोल्युशन नाही आहे. पण दरवर्षी तुम्ही किती कोट्यावधी रुपये द्यावे लागतील तुम्हाला. 90 काही 1000 कोटी आहेत. ते पैसे आणायचे कुठनं? म्हणजे हे सगळं लोकांना फसवण्याचा प्रकार आहे आत्ताच्या पोस्टात. म्हणजे काय ठीक आहे, लोकांना मिळतात पैसे ह्या मिनिटाला, ते लोक आनंदाने स्वीकारणार, कोणी स्वीकारणार? आणि मतात परिवर्तन होईल का नाही हे प्रश्न आहे. निवडणुकीपुरतंच आश्वासन आहेत काही महाविकास आघाडीला का महायुतीला? असं दिसतेच. पण ठीक आहे, आता कोणाच्या घरी जर अकाउंटवर पैसे असतील तर आपण त्याचा विरोध का करावा? घ्यावं, ते चांगलं आहे. साहेब, आता आणि महाराष्ट्र मतात परिवर्तन होईल का हे सगळे प्रश्नचिन्ह आहे. राजे, एवढं शक्ती प्रदर्शन पाहता छत्रपतीचं स्वराज्य पुन्हा हदगाव हिमायतनगरमध्ये येईल का, काय वाटतं? काय म्हटलं? एवढं शक्ती प्रदर्शन होतं उमेदवारी फॉर्म भरताना, हा. छत्रपतीचं स्वराज्य पुन्हा हदगाव हिमायतनगरमध्ये कोणाचं माधव शक्ती प्रदर्शन केलं, चांगली बाब आहे. म्हणजे शक्ती लोकशाहीचा एक तो शस्त्र आहे की शक्ती प्रदर्शन करणं. म्हणजे तुम्ही एक तर मान्य करा त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं म्हणून तुम्हीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे माधवराव देशकर आमदार होते. साहेब, महाराष्ट्र लेवलचे आता झालं मुलाखत, आणि आता लोकलचे. आता एकीकडं आमदार आहेत जे झालेले होते, आता अजून त्यांची उमेदवारी आहे, आणि दुसऱ्याकडं गुत्तेदार आहे. याच्यामध्ये गुत्तेदार, ठेकेदार, गुत्तेदार. हां, आणि आता आपण तिसरी पार्टी आपली आहे तालुक्यामध्ये हदगाव हिमायतनगरमध्ये. तर आता आपण समोर लोकांचे जे आहे राजघराणे चालू आहेत सध्या, तुम्ही तिकिटाबद्दल. तर आता आपण लोकांना कसं तालुक्यामध्ये आपण त्यांना समोर कसं जाणार? हेच मी सांगितलं, तुमच्या शब्दाप्रमाणे ठेकेदार आणि पहिला काय म्हणता तुम्ही? आमदार, घराणेशाही. हे ठेकेदार आणि घराणेशाही हे सगळे प्रस्थापित लोक आहेत. आणि आमचा लढा हाच आहे की ह्यांनी सामान्य आपल्या लोकांना गृहीत धरलेलं आहे. गृहीत काय धरलं की ए किंवा बी ह्याच्यापैकीच आम्हाला निवडत, दुसरा सी येतच नाही जवळपास. आणि मग ह्यांच्यातच ऍडजस्टमेंट असते सगळ्या गोष्टीसाठी. आणि म्हणून आम्हाला त्याच्यात आम्हाला पडायचं नाही, आम्हाला त्यात अडकायचं नाही. आम्हाला आमचं एक वेगळं एक सुसंस्कृत राजकारण करायचं. याच्यासाठी जी स्वराज्याची निर्मिती आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की तुम्ही जे असे प्रश्न विचारायला लागले की ह्या प्रश्नाचा अर्थच हे आहे की लोक कंटाळलेले तो घराणेशाही सुद्धा नको आणि काय तुमचा शब्द ठेकेदारी सुद्धा नको. मला आवडलं, इथं सुद्धा चालते होते ठेकेदारी.
राज्यस्वर आता आपल्या आघाडीच्या राज्यामध्ये किती सीट लागतात? नाही, त्याचा विचार आम्ही केलेला नाही. आमचा एकच विचार आहे की जास्तीत जास्त सीट्स मिळावेत ही आमचा प्रयत्न आहे. कारण का या प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याला पैसा लागतो. आमच्या तो काही पैसा नाही, आमच्याकडे इच्छाशक्ती चांगली आहे, आमचं मन स्वच्छ आहे आणि आमच्याकडे विजन पुढं काय नेमकं काय करायचं आहे ते आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून प्रामाणिक काम करणं, जोमाने करणं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याची पद्धत असते. म्हणजे आपल्या सीट्स किती येतील हा विचार करायचा असतो. जरांगे पाटलांनी ऐन वेळेला उमेदवारी उभे केले नाहीत, याकडे कसं पाहतो? तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कुठल्या ते एका वेगळ्या अँगलनी विचारपूर्वक ठरवलं असेल, समाजाचं हित त्यांनी पाहिलं असेल आणि त्यांनी तो निर्णय घेतला असणार. त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही, पण एवढं निश्चित आहे की त्यांचा सुद्धा लढा हा विस्थापितांसाठी होता, गरीब मराठ्यांसाठी होता, अनेक दुसऱ्या जातींसाठी सुद्धा होता. तर म्हणून माझी त्यांना आजही विनंती, अजूनही हातातनं वेळ गेली नाही. तुमचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे, विस्थापितांसाठी आमचा हा लढा आहे आणि विस्थापितांची आमचे सगळे उमेदवार हे विस्थापितच आहेत. म्हणून विस्थापितांसाठी त्यांनी सहकार्य करावं, मदत करावी ही माझी त्यांना आज नाही याच्या पूर्वी सुद्धा विनंती मी नेहमीच केली आहे. जरांगे पाटील म्हणतात की जर ते आव्हान करतात, ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मराठा समाजाला आव्हान करतात, याकडे कसं? माझं आव्हान त्यांना वेळ केलं, तुम्ही उमेदवार उभा करा तुम्ही त्यांना विनंती केली, जेव्हा आपला व्यक्ती विधानसभेच्या पटलावर जावं, म्हणजे जो तुमचा विषय मांडेल तर ठीक आहे, त्यांनी निर्णय घेतला, त्याला कारणं असतील, त्याला वेगळे पॅरामीटर असतील, पण असो आजही माझी त्यांची इच्छा आहे की विस्थापितांसाठी तुम्ही जो लढा उभा केला आहे ते विस्थापितांमधला जो पक्ष आहे तो म्हणजे प्रामुख्याने स्वराज्य पक्ष. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तुम्ही जो विषय मुंबईमध्ये मोर्चा काढला होता, त्या संदर्भात पुढं काय झालं? झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी तो विषय होता. ज्या नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन झालं होतं 2016, त्या जलपूजन मी सुद्धा होतो. म्हणजे किल्ले राहिले बाजूला, पण ह्याच्यासाठी केलं ठीक आहे. एक 8,000 त्यावेळी 3,000 कोटी होते, आता किती कोटी रुपये लागतात मला माहित नाही, पण इच्छा आम्ही सुद्धा त्याला सपोर्ट केला. कारण काही शेवटी शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रात होते. जसं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक कुठे आहे? गुजरातमध्ये. तर त्यांनी काय केलं, नुसतं आपल्याला जलपूजन केलं आणि लोकसभा इलेक्शन समोर होती म्हणून असं खेळखंडोबा केला. म्हणून ते सरकारला नुसतं राज्य सरकार नाही, नरेंद्र मोदी सुद्धा जागे व्हावेत म्हणून मी ते आंदोलन केलं होतं. हिंदू मिलला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे तसंच पडलेलं, म्हणजे नुसतं उद्घाटन करायचे आणि पुढं काही न्यायचं नाही. पण बाकीच्या गुजरात सारख्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं ना. आमचं शिवाजी महाराजांचं का नाही, आमचे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक का पूर्ण होत नाही?